नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच आपण म्हणलो होतो की आपण लवकरच यूट्यूबवरती सुरुवात करणार आहोत आणि आज यूट्यूबवरती आपण सुरुवात करतो आहे तेच सुद्धा संतोष पंडित यांच्यासोबत. तर संतोष पंडित यांच्या संदर्भात सध्या मीडियामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. आपण मागंसुद्धा त्यांच्यासोबत एक व्हिडिओ केला होता पिंपरी चिंचवडमध्ये. त्यावेळेस आमची भेट झाली होती अशीच, तर त्यावेळेस चांगली चर्चासुद्धा झाली होती. आता तीच चर्चा अजून थोडीशी पुढं घेऊन जाऊयात, पण वेगळ्या अंगाने वेगळ्या मुद्द्यांनुसार. तर नमस्कार पंडित सर. नमस्कार. तुम्हाला आपण सगळ्यांनी बघितलेलं आहेत, सगळेजण ह्यांना ओळखतात. पुण्यामधले म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातले सर्व नागरिक त्यांना ओळखतात. तुम्ही खूप चांगलं काम करताय. आपलं मागंही बोलणं झालं होतं आणि तुम्हाला आपण रस्त्याने मिळणारा प्रतिसादसुद्धा बघितलेला आहे. पण आता एक चुकीची घटना तुमच्या संदर्भात घडली. आपण मागं त्या संदर्भात भीतीसुद्धा व्यक्त केली होती की तुम्ही एवढं सगळं बिनधास्तपणे काम करताय, आज नाहीतर उद्या ही लोक तुमच्या मागं लागू शकतात. पण असं वाटलं होतं, आपल्या बोलण्यामध्ये असं होतं की आपण ज्यांच्यावरती टीका करतोय, म्हणजे अधिकारी असू शकतील किंवा कदाचित नेते मंडळी असू शकतील, ते कुठेतरी जाऊन आपल्या मागं लागतील, आपला पिच्छा करतील असं वाटत होतं. पण हे राहिले बाजूलाच आणि मीडियामधलीच माणसं तुमच्या अंगावरती आल्यासारखं दिसतंय. मग काय, कशामुळं घडलं हे, काय वाटतं? नाही, बेसिकली काय माहिती का, मी जे काही काम सुरू केलं ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मीडिया ते काम करत नाही आहे, म्हणून मी खरं तर रस्त्यावर उतरलो. बरोबर. आणि म्हणजे माझी ओळख सांगायची म्हटलं तर मी 1996 ते 2003 किंवा 2004-05च्या दरम्यान मी व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी करायचो. मी स्वतः पुण्यामध्ये जे केबल नेटवर्क चालायचं त्याच्यात पुणे दर्शन असेल किंवा पुणे वार्ता असतील किंवा अजून काही न्यूज चॅनल्स होतील त्या काळातले की जे केबलवर न्यूज दाखवायचे संध्याकाळी 9-9:30च्या आसपास, त्यांच्यासोबत मी काम केलेला माणूस आहे. बरोबर आहे. त्यामुळं पत्रकारिता नेमकी काय असते हे मी जाणतो, मला माहिती आहे. पण काय आहे की जनतेच्या जर समस्या असतील आणि त्या जर पत्रकार मांडत नसतील तर त्या गोष्टी मी मांडायला लागलो. आणि गंमत अशी झाली की ते जेव्हा विषय आणि ते जेव्हा मुद्दे मी मांडायला लागलो तर जनता ही मला फॉलो करायला लागली. आणि या सगळ्या मॅटरमध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम झाला तो मीडियाचा झाला. जे खरं पत्रकार होते की ज्यांनी ते मुद्दे उचलले पाहिजे ते त्या विषयावर बोलतच नाहीत आणि त्यामुळं पत्रकारितेची विश्वासार्हता गेली. बरोबर आहे. आणि गंमत अशी या सगळ्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये की जेव्हा मीडियाची विश्वासार्हता संपली किंवा पत्रकारांची विश्वासार्हता संपली, त्यामुळं पत्रकारांनी कधी ना कधीतरी माझ्यावर हल्ला करायचाच होता आणि तो त्यांनी हल्ला केला असं मी म्हणेन. बरोबर आहे. ह्याच्यात काय, त्या म्हणजे मी त्या मुलीला दोषी नाही म्हणत, ज्या पत्रकारांनी माझ्यावर जे काही आरोप लावले किंवा अत्याचार जे काही केलं, मला त्यांच्याबद्दल काहीच नाही वाटत. हा सगळ्या गोष्टी करण्यामागं 100% मीडियाचा हात आहे. कळलं का? आणि मीडिया सध्या कोणाचे गुणगान गाते, त्यामुळं मला कोणाच्या बाबतीत काय आरोप प्रत्यारोप त्या गोष्टीमध्ये करायचे नाही. ज्याला जे मिळालं असेल, काहीतरी कोणाला चिरीमिरी मिळाली असेल तर कोणी काही केलं असेल तर त्याला मी काही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की रस्त्यावरचे खड्डे असू देत किंवा काही ज्या PMPMLचे प्रॉब्लेम्स असू देत, ज्या काही समस्या मी जनतेच्या ज्या दाखवतो त्या बेसिकली त्या दाखवण्यासाठी कोणी छापणी देत नाही. बरोबर आहे. पण एखाद्या राजकारण्याचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू दाखवला जातो त्यावेळेस राजकारण्याची पब्लिसिटी होते, त्यामुळं राजकारण्याकडनं चिरीमिरी मिळते किंवा मिळत असावी, म्हणूनच पत्रकार सगळ्यात जास्त त्यांचा बाईट वगैरे घ्यायला जातात असा माझा अंदाज आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं जनतेच्या समस्या जर तुम्ही लक्ष घालणार नसाल आणि तुम्ही फक्त राजकारण्यांनाच फक्त उदो त्यांचा करणार असाल तर ते मला पटणारं नव्हतं. म्हणून मी रस्त्यावर 2-2.5 वर्ष उतरलो आणि जनतेचा विश्वास संपादन केला. आणि त्यामुळंच काल जे काही प्रोपगंडा मीडियाने शहानिशा न करता प्रोपगंडा जो काही केला, त्या प्रोपगंडाची शिक्षा त्यांना कमेंटमध्ये जनतेने दिली. एकही कमेंट तुम्ही बघितले असेल तर कुठल्याही चॅनलवर जा, ज्या चॅनलनी माझ्यावर व्हिडिओ टाकले आणि ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला त्या एकाही व्हिडिओच्या खालच्या कमेंट म्हणजे 99.99% कमेंट्स या सगळ्या माझ्या फेवरमधल्या होत्या. याच्यावरनं विश्वासार्हता मीडियाची काय झालेली आहे हे मीडियाने तपासायची गरज आहे. आणि काय माहिती आहे का की मला बंधनं घातलेली आहेत की आता या विषयावर मी काही बोलायचं नाही म्हणून मी काही बोलत नाही आहे. पण तुम्ही जो दुसरा व्हिडिओ मी हे केला तर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतोय मी मुद्दा ट्रॅफिक समस्येबाबतीत मांडत होतो. मी काय तिथल्या आंदोलनाबद्दल काही बोलत नव्हतो की बाबा त्या जे काही भोंदूबाबाबद्दल ते आंदोलन करत होत्या त्या महिलांशी पण माझा विरोध नव्हता. आणि ती स्वतः कोण पत्रकार होती ती समोर माझ्या आली आणि तिने डायरेक्टच आरोप केले की हा माणूस म्हणजे हे करतो, काय शोषण करतो, जनतेचं लोकांचं शोषण करतो, नंतर महिलांचे व्हिडिओ काढतो. आता जर त्यांनी माझ्यावर ते आरोप लावले होते तर शोषण केलेल्याचे त्यांनी पुरावे द्यायचे होते ना पोलिसांना. बरोबर आहे. त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा होता. गुन्हा काय दाखल केला की त्यांचा मी व्हिडिओ काढला त्याचा त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला.
आता मी त्यांचा व्हिडिओ याच्यासाठी काढला कारण की एखादी महिला तुमच्या समोर येऊन तुमच्यावर आरोप करते की हा माणूस लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, तर माझ्यावर कोण महिला आरोप करते ते मला दाखवलं पाहिजे ना, बरोबर आहे. समजा मी तिचा व्हिडिओ काढला नसता किंवा कोणी हा व्हिडिओ बनवतो हे माहिती नसतं, तर मीडियाने त्याच व्हिडिओला घेऊन काय केलं असतं माहिती आहे का, कुठली तरी महिला बघा संतोष पंडितांवर काय आरोप करते, बरोबर आहे. ही महिला कोण आहे जी संतोष पंडितांवर एवढे गंभीर आरोप करते, या महिलेचा शोध घेण्याची गरज आहे, असा प्रोपोगंडा चालवला असता दिवसभर, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा विषय मांडला असता आणि ह्या गोष्टी मला तुम्हाला सांगायची गरज नाही. मीडिया काय थराला जाऊन काम करते हे सगळे जनता जाणते, बरोबर आहे की नाही. जर त्या महिलेचा फोटो किंवा व्हिडिओ मी जर घेतला नसता तर 100% सांगा हा प्रोपोगंडा मीडियाने केला असता की नसता. म्हणजे कसं, एक तर मी त्याचा पुरावा सापडला म्हणून विनयभंग, आणि पुरावा सापडला नाही म्हणून आता काय करायचं, सापडला नसता तर मग काय केलं असतं की संतोष पंडित एका महिलेवर असा अत्याचार करतो. म्हणजे काही करायचं, संतोष पंडितांची प्रतिमा डागायची. त्याचं कारण आहे की मीडियाची विश्वासार्हता संपलेल्याचे हे परिणाम. आणि दुसरी गोष्ट, सुपारी मिळालेली असेल सांगता येत नाही. संतोष पंडित, आज तुम्हीच त्या दिवशी आपण पिंपरी चिंचवडमध्ये व्हिडिओ केला त्यावेळेस तुम्हीच म्हटले होते की या कामामध्ये काहीतरी आरोप प्रत्यारोप होतील, आणि या सगळ्या गोष्टी जनता जाणते हो, कळलं का. आणि मी खरं तर जनतेसाठी काम करायला रस्त्यावर उतरलेलो आहे आणि जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. जनता काय, कित्येक जनता मला दर महिन्याला 100 रुपये पाठवते, त्यामुळं जनतेचा साथ मला आहे, त्यामुळं मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि दुसरी गोष्ट, आरोप प्रत्यारोपांचं जर तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, समाज सुधारण्यासाठी आजपर्यंत अनेक संतांनी या भारतामध्ये जन्म घेतला, आपल्या हिंदुत्वामध्ये जन्म घेतला, पण समाज सुधारवत असताना त्या संतांवर पण काही समाजकंटकांनी आरोप प्रत्यारोप केले, त्यांनाही वाळीत टाकायचा प्रयत्न केला. जर जिथं संतांना सोडलं गेलं नाही तिथं माझी काय लायकी, काय अवकात आहे. त्यामुळं माझ्यावर हे असे आरोप प्रत्यारोप करणं ठीक आहे, आणि घाणीत पाय घातला तर घाण तो उडणार. खरं आहे. हे अपेक्षित होतं का अनपेक्षित होतं हे जे काही घडलं ते? बघा, मी काय माहिती आहे का, मी कुठलीही गोष्ट अपेक्षित किंवा अनपेक्षित धरून चालत नाही. ज्या गोष्टी येतात समोर त्याला फेस करत जायचं, बरोबर आहे. जे समोर येतं त्याला झेलत जायचं, असं आजपर्यंतच्या आयुष्यात मी जगत आलो आहे. आयुष्यात खूप चढ उतार पाहिलेले आहेत आणि मला अशा गोष्टींचं काही वाटत नाही, हे खरंच काही वाटत नाही. आपण आजपर्यंत मी खूप भोगलेलं आहे आणि आता त्याच्यावर काय चर्चा वगैरे काय करायचं नाही. जे करायचं, ज्याला जे करायचं ते करू द्यात, पण मी एवढं ठामपणे सांगतो की मी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार. मी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणे बघतो ना, असं थर्ड पार्टी म्हणून, तुमचा सर्वात पहिला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा, तुमच्या महिला सहकाऱ्यांवरती अजिबात दया वगैरे दाखवू नका, तुम्ही ते काम करत असताना व्यवस्थित करा, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ केला होता बघा. मग त्याच्यातला मतित अर्थ वेगळा होता, यार तुमच्यासोबतचे जे सहकारी आहेत ते सहकारी आहेत, तुम्ही जर का त्यांना थोडासा सॉफ्ट कॉर्नर द्यायचा प्रयत्न केला तर तुमचा बाजार उठला, अशा पद्धतीचं होतं असं मी घेतलं होतं. ते अर्थ त्याचा कदाचित वेगळा असेल, पण आता तसाच काहीचा अनुभव हा इथं येताना दिसतोय का काय? बघा, मी समाजव्यवस्थेमध्ये फिरत असतो, 100 लोकांशी भेटत असतो, बोलत असतो, आणि ते सगळं बोलत असताना अनेक अनुभव मला येत असतात, बरोबर आहे. आणि कुठं काय कमी पडत असेल तर त्याच्यावर मी माझी मतं व्यक्तता करत असतो, आणि मी सगळ्या गोष्टींचा सारासार अभ्यास नेहमी करत असतो. आज तुम्ही कुठल्याही कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जा किंवा कुठेही जा, तर तुम्ही एखादं प्रॉडक्ट खराब निघालं तर तुम्हाला अटेंड करायला समोर कोण येतं? एक महिलेला पाठवलं जातं. महिलेला का पाठवलं जातं माहिती का? ते विक्टिम कार्ड आहे. म्हणजे महिला समोर आली म्हणजे समोरचा माणूस शांत 2 मिनटात गारटला, तो तिला उलटं बोलूच शकत नाही, बरोबर आहे. हा प्रकार जर केला जात असेल तर ते अवघड आहे. जर ती महिला त्या पदावर आहे, बरोबर आहे, त्या पदाचं ती काम करते आहे म्हटल्यानंतर तिला जर कोणी एखाद्या शब्दाने माणसाने रागाच्या भरात बोलला तर ती सहन करायची तयारी ठेवायची. आज तुम्ही म्हणता ना, पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून महिला काम करते, बरोबर आहे का? चूक आहे. हां. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर ते व्हिडिओ आत्ता काल जो माझ्याबरोबर प्रकार घडला त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघा, मी ती आंदोलन करणाऱ्यामधली एक वयस्कर महिला माझ्या अंगापाशी आली आणि माझ्याशी बोलायला लागली. त्यावेळेस मी त्या ताईंना पण म्हटलं, ताई मी तुमच्यावर नाही बोलत आहे, मी पत्रकारांशी बोलतोय. मी त्यांना लेडीज म्हटलंच नाही. ज्या महिला पत्रकार होत्या त्यांना मी महिला मानतच नाही, कारण की त्यांच्या हातात माईक आहे, त्या पत्रकार आहेत, कळलं का? जर त्या पदावर आहेत म्हटल्यानंतर ती त्याची जबाबदारी आहे. तुम्ही त्या पदावर आहे म्हटल्यानंतर त्या पदाला अनुसरून मी बोलणार ना तुम्हाला. तुम्ही तिथं महिला कार्ड कसं काय वापरू शकता? त्याच्यानंतर त्या LS मराठीवाल्यांनी माझ्यावर फोन केला आणि त्या मला म्हणल्या की त्या पत्रकार असण्याच्या आधी त्या एक महिला आहे, तुम्हाला समजलं पाहिजे एका महिलेचे कसं बोलायचं. अरे, एक महिला माझ्यासमोरून स्पष्टपणे आरोप लावते की हा लोकांचं शोषण करतो, हा महिलांचे व्हिडिओ काढतो. आजपर्यंत माझ्या YouTube चॅनलवर शोधून दाखवा की मी कुठल्या महिलेचे व्हिडिओ काढले, दाखवावं मला.
आणि जर तुम्ही म्हणताय माझ्यावर आरोप लावताय की हा माणूस महिलांचं शोषण करतो, त्याचे पुरावे द्या ना, त्याचे पुरावे द्या आणि त्याच्यावर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही गुन्हा काय दाखल करताय तर विनयभंग. विनयभंग. बरं, एखादी महिला माझ्यावर येऊन आरोप अशी लावते की हा माणूस जनतेचे शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो, तर माझ्यावर हे कोण आरोप करतोय त्याचा व्हिडिओ मी काढला आणि मी त्यांना पहिला व्हिडिओ, माझी जी पहिली रील आली त्या रीलमध्ये मी तोच तर प्रश्न विचारला की तुम्ही माझ्यावर जे आरोप लावले त्याचे पुरावे द्या आणि त्याच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा. पण गुन्हा विनयभंगाचा झाला. हां, विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं म्हणजे ह्याच्यावरनं कळलं ना अजून काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, मला खरं सांगायचं तर मला माझी मतं किंवा माझा व्ह्यू हा जनतेला सांगायची गरज नाही आहे. कळलं का? कारण काय माहिती आहे का, जनता सगळं जाणते आणि जनता सगळं पाहते आहे. बरोबर आहे. त्यामुळं जनतेला एक्सप्लेनेशन देण्याची मला गरज नाही आहे. जनता सगळ्यात डोळे उघडेच जनतेचे. फक्त कसं आहे माहिती आहे का, बोलणारा माणूस जनतेला सापडत नव्हता, तो माझ्या माध्यमातून त्यांना सापडला आणि त्यांना माझ्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत. आज दिवसभरात बरेच लोकांचे फोन आले किंवा लोकांनी कमेंट केल्या, लोक आज सहानुभूती हे करतायत, लोक फोन करून माझ्याशी बोलत आहेत. हजारो कमेंट्स आहेत म्हणजे तुमच्या त्या व्हिडिओच्या खाली आणि सगळे तुम्हालाच सपोर्ट करतायत. हे मी बघितलं. हे लोकांचं प्रेम आहे. आणि काम दिसलंय माझ्या मते. एवढे दिवस तुम्ही जे काम करत होता त्याच्यामध्ये अधिकारी समोर आले, टोपी, नंबर प्लेट, दिवा, खड्डे, रस्ते, ड्रेनेज, ह्याच्यातून अधिक आपले नेते मंडळी हे सगळे समोर आले. फ्लेक्सवरून परत नेते मंडळी समोर आले. मीडिया नव्हतं कधी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. मीडिया स्वतःहून तुमच्या रस्त्यात आला असं नाही वाटत का? ते काय माहिती का, मी तुम्हाला एक सांगू का, मी समाजव्यवस्थेमधल्या म्हणजे लोकशाहीमधले जे सगळे 3 स्तंभ आहेत त्या 3 स्तंभांवर मी काम करत होतो. मीडिया माझ्या हातनं सुटलं होतं. ते देवानी मला आणून दिलंय. ह्या माध्यमातून देवानी ते मीडिया माझ्यासमोर आणून दिलं की अरे लोकशाहीचा 4था स्तंभ तुझ्या हातनं बाकी राहिलाय, घे याला पण तर. कळलं का? आणि मी तुम्हाला एक सांगू का, तुमचे नीती नियम कर्म आणि चांगले असतील ना तर एक लक्षात ठेवा, देव तुमच्या पाठीशी असतो आणि मी त्याला मानणारा माणूस. कळलं का? मी देवळातल्या देवाला जाऊन घंटा वाजवून मी त्याला पावायचा प्रयत्न करत नाही. संत असं म्हणतात, देव हा माणसात पावा, माणसाला पाया पडून माऊली म्हणावं. माणसाच्यातल्या देवत्वाला तो नमस्कार असतो. बरोबर आहे. मी माणसाच्यातल्या देवत्वासाठी काम करणारा माणूस आहे. बरोबर आहे. आज माणसाच्यातला देवत्व उन्हात उभा होता म्हणून मी तो व्हिडिओ केला. टिळक रोडवर ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यामुळं उन्हामध्ये उभा राहिलेला जो माणूस होता त्याच्यातलं देवत्व ते उन्हामध्ये तळतळत होतं आणि त्याच्यासाठी मी बोललो. आणि त्याच्यासाठी बोलणं हा माझा गुन्हा असेल ना तर विनयभंग नाही महाराज. तुम्ही माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करा, मला काही फरक पडत नाही. मला काही फरक पडत नाही. देव माझ्या पाठीशी आहे आणि जनतेमध्ये असलेला म्हणजे प्रत्येक माणसामध्ये असलेला देव माझ्या पाठीशी. मला काय करायची गरज आहे कोणाला? मी एक छोटा अनुभव. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता जे म्हटलात की तुम्ही ड्रेनेजचा विषय घेतला किंवा रस्त्यावरचे विषय घेतले किंवा मी पोलिसांच्या पाट्या टोप्या याच्याबद्दल बोललो, तर साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, आज अधिकारी लोक ज्या टोप्या घेतात त्याच्यावर जे आपल्या देशाचं ते चिन्ह काय त्याला म्हणतात, राजचिन्ह ते जे काय आहे, राजमुद्रा आहे. बरोबर आहे. ती आज त्या टोपीवर लावलेली असते. बरोबर आहे. आज खूप कष्ट करून मेहनत करून पोरं शिक्षण घेऊन ती टोपी मिळवतात. बरोबर आहे की नाही? अरे तो मान आहे रे. तुम्ही त्याचा वापर कशासाठी करता? नो पार्किंगमध्ये गाडी लावायला, हां, टोल माफ व्हायला, राजमुद्रेचा वापर ह्याच्यासाठी. हां, लाज वाटते, लाज. 50 रुपये लाज. 50-100. अरे किती वाचणार आहे तुमचे? 50-100 रुपये एवढे पण तुमची परिस्थिती नाही आहे. अरे एखादा आपण आज तुम्ही सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल, छोटा मोठा माणूस जर टोलनी जातो तर तो टोल भरतो, तर फॉर्च्युनरसारख्या गाडीवर आमदार खासदाराचा लोगो लावायचा आणि टोल वाचवायचा प्रयत्न करायचा. मी तर म्हणेन हे मोठमोठ्या गाडींमध्ये फिरणारे हे भिकारी आहेत. जे आमदार खासदारांचा लोगो लावून फिरतात नाही हे खरे भिकारी आहेत. कळलं का? अहो त्यांची टोल भरायची पण दानत नाही. त्याच्यापेक्षा तर श्रीमंत आहे ना, साध्या गाडीमध्ये जाऊन इमानदारीने टोल भरणारा जो माणूस आहे ना, सामान्य नागरिक, तो श्रीमंत आहे महाराज. खरं आहे का नाही? हां, तो माणूस टोल भरू शकतो आणि 2-5 लाखाची 50 लाखाच्या गाडीमध्ये फिरणारा माणूस आमदार खासदाराचा लोगो लावून देणं ते टोल वाचवण्यासाठी ते छपरीगिरी करत असतो. थर्ड-क्लास लोक आहे ती. जी लोक पण ह्या टोप्या लावतात, जी लोक ते लोगो लावून देणं पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात, जे काही दंड असतील ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, टोल माफीसाठी जर या सगळ्या गोष्टीचा वापर करतात, तर ही भंगार लोक आहेत, फालतू आहेत. यांच्यावर बोलणं पण म्हणजे माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पण हा प्रकार मी समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्न केला आणि याच्यामध्ये अजूनही काही प्रकार आहेत, याच्यात काही धंदे चालतात.
बरं का. आणि हे मला जर पब्लिकची साथ मिळाली तर मी ते पण एक्सपोज करणार आहे. आणि ह्या व्यतिरिक्त मीडियाचे हे जे रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा चेंबर असतील किंवा रस्ते खराब असतील, हा विषयाव्यतिरिक्त एक सगळ्यात मोठा मुद्दा मी मांडलेला आहे, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. हो, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्टमध्ये महाराज लोकांनी 50-50 लाखाचे फ्लॅट असो किंवा 2-2, 5-5 कोटीचे फ्लॅट असो, महाराज तो माणूस बँकेचं लोन डिस्बर्स करून बसलाय, तो बँकेचा हप्ताही भरतोय. हां, तो माणूस बँकेचा हप्ताही भरतोय आणि जिथं घर भाड्याने घेऊन सध्या राहतोय अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट असल्या कारणाने तो घराचं भाडंही भरतोय. अरे पोरांच्या शिक्षणाचे खर्च आहेत, घरातले आईवडिलांचे दवाखान्याचे खर्च आहेत, ह्या सगळ्या खर्चांची तो तजवीज करत असून सुद्धा त्याला फ्लॅटचं पोझिशन मिळत नाही. आणि ह्याच्यावर कुठला मीडिया बोलायला पुढं आला सांगा ना मला. कुठल्या मीडियाने हा मुद्दा मांडला मला सांगा ना. हां, त्या जनतेची व्यथा मांडायला मीडिया पुढं जात नाही. नाही, मी ते ज्यांचं नाव तुम्ही मगाशी घेतलं, मी त्यांचं पेज बघत होतो. कुणाची किती संपत्ती आहे तुम्हाला माहिती आहे का, ह्या हिरोची किती संपत्ती आहे, त्या हिरोईनची किती संपत्ती आहे, हे असले काहीतरी कव्हरेज केलेल्या गोष्टी आहेत. पण हे नाही कव्हरेज करणार जे सामान्यांच्या गरजेचं. साहेब, ज्या LS मराठी चॅनलच्या पत्रकारांनी ते काही केलं, त्यांचं मी ते चॅनल बघितलं, तुम्हाला हसायला येईल. 33,000 पोस्ट केलेत. हो, आणि त्यांचे 5 लाख फॉलोअर आहेत. 33,000 पोस्ट आहेत. 33,000 पोस्ट नंतर तुमचे 5 लाख फॉलोअर आहेत. आणि संतोष पंडितचे साधारणतः 1200 का 1300 पोस्ट आहेत आणि 11 लाखाच्या वर फॉलोअर आहेत. कळलं का. मी माझं कौतुक नाही करत आहे आणि कुठलाही आंबटपणा न करता. मी काय म्हणतोय, मी माझं कौतुक नाही करत आहे. तुम्ही जनतेच्या समस्या मांडा ना प्रॉपर, जनता तुम्हाला फॉलो करेल, जनता तुमच्या पाठीशी उभं राहील. आज मी जनतेच्या समस्या मांडतोय तर जनता आज पाठीशी उभी आहे ना. हां, और ताकत जनता को जोड़ने से होती है, उसको खिलाफ करने से नहीं होती. अगदी बरोबर. मी माझा एक अनुभव सांगतो छोटासा. मी 2004 पासून सांगवीवरून इंजिनिअरिंगला येताना पुणे युनिव्हर्सिटीवरून येतोय. 2004-2026 तेवढंच ट्रॅफिक तिथं होतं, पण आजपर्यंत एकदाही त्याचं मीडिया कव्हरेज नाही, काय. मी पण तुम्हाला आपली भेट तिथूनच झालेली आहे. तुम्हाला कित्येक वेळा बघितलं, तुम्ही रस्त्यावरती ट्रॅफिक पण कधी सॉल्व करायला मदत करत असता, हे करत असता. हे काम ह्यांनी करणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही दिसत आहे दुर्दैवाने. कशामुळे हे झालं आहे काय माहिती, किंवा एकूण सिस्टीम तसे, त्यांचीही कदाचित इच्छा नसेल ते सगळं करण्याची, पण एकूणच सिस्टीम तशा पद्धतीची तयार झाली की हे सगळं करण्यापासून पर्याय नसेल असं मला वाटतं. कधी तुम्हाला काय वाटतं? बेसिकली सगळा कमर्शियल प्रकार झालेला आहे सध्या. हर चीज का पैसा बनना चाहिए. कळलं का. आणि सहसा आज आपण पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. अनेक पुण्यामध्ये शिकायला येणारे विद्यार्थी जर तुम्ही त्यांच्याशी बोललात तर ते काय म्हणतात माहिती आहे का, आम्ही गरीब विद्यार्थी आहोत. ते गरीब विद्यार्थी आहोत. हे गरीब विद्यार्थी पास झाल्यानंतर ते गरिबी दूर करण्यासाठी जर काम करत असतील तर ते जनतेचं काम कधी करणार. खरं आहे. कळलं का. जनतेचं काम कधी करणार ते करतील का. त्यांना जिथं पैसे मिळतील ते तिथं काम करतील. त्यांना त्यांची गरिबी दूर करायची आहे. त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही, त्यांना त्यांची गरिबी दूर करायची आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि मी त्या गरीब विद्यार्थ्यांवर आरोप प्रत्यारोप नाही करत आहे, ही वस्तुस्थिती ना, त्याची मानसिकता समजा ना. तो त्याची गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी का काम करू नये, त्याला संधी मिळत असेल तर. मी त्या पत्रकारांच्या विरोधात नाही, मी त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही, जे अधिकारी गरिबीतनं मोठे होतात, होऊ द्यात. पण त्या पदावर बसल्यानंतर ते त्यांची गरिबी दूर करण्यासाठी काम करत असतील ना दादा, तर मग देश नाही ना सुधरू शकत. मोदीजी एकटेच प्रयत्न करतात. नाही होणार, शक्यच नाही. आज राजकारणी पण बघा ना, आज पुण्यामधचे खासदारच बघा, मुरलीधरजी मोहोळ स्वतः स्टेजवर बोललेत. म्हणजे मी काय त्यांची बाईट घ्यायला गेलो नव्हतो, ते स्वतःच अनेक व्हिडिओमध्ये म्हटलेत की ते त्यांच्या वडिलांच्या ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये काम करायचे. आज मोठमोठ्या बिल्डरबरोबर पार्टनरशिप आहे साहेब. हां, आणि ते स्वतः हे कबूल करतात की आज जे काही मी आहे ते भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादामुळे आहे. भारतीय जनता पार्टी 1 रुपयाचा भ्रष्टाचार करत नाही, मग मोठमोठ्या बिल्डरबरोबर पार्टनरशिप कशी होते. बरोबर आहे. हां, आणि दुसरी गोष्ट, गरिबीतनं वर गेलेले तिथं अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांना पण वर चहा पाणी मिळाली तर ते कशाला या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतील. हां, आणि खरं तर सरकारी अधिकारी कर्मचारी काम करत असताना काही चोऱ्यामाऱ्या करत नाही का, ह्या लक्ष देण्यासाठी आपण खरं तर राजकारण्यांना निवडून देतो. पण प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टर बेसचा असलेला, म्हणजे त्याची जी काही टोळी असते, अशीच लोक सध्या निवडून जात आहेत. ते तिथं गेल्यानंतर बिंदास त्या अधिकाऱ्याला म्हणतात, बाबा तू नुसतं बसून बघ मी काय करतो. हा बिंदास बसून तिथं चोऱ्यामाऱ्या करतो. सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारण्यांवर लक्ष नाही द्यायचं आहे. राजकारण्यांनी सरकारी अधिकारी कर्मचारी चोऱ्यामाऱ्या करत नाही ना, ते लक्ष द्यायचं आहे. पण सरकारी अधिकाऱ्यांकडे तुम्ही किती बोंबा मारा, तो काय म्हणाल,
मला राजकारण्याने सांगितलं तसं मी केलं, तो काय करणार, त्याच्या अधिकारच नाही आहेत. हां, असा जर सगळा प्रकार चाललेला असेल तर काय बोलायचं. कुठल्याही रोडचं बघा ना, काम पण होत नाही पण त्याचं पेमेंट सगळं होऊन जातं. हां, एक तरी सरकारी अधिकारी कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर पैसे नाही मिळाले म्हणून रडताना दिसला का? किती दिसतात सांगा ना. हां, दिसतात असतील कदाचित, पण नाही माहिती आपल्याला. कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मिळाले नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर रडताना दिसत नाही, पण कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला असलेले लोक रडताना दिसलेत की कॉन्ट्रॅक्टरने आमचे पैसे दिले नाही. कारण कॉन्ट्रॅक्टरचे लागे संबंध राजकारण्यांसोबत आहेत, बरोबर आहे. आणि राजकारणाचा पाठ ज्या पाठीवर आपल्या कॉन्ट्रॅक्टरच्या पाठीवर ज्या राजकारण्यांचा हात असल्या कारणाने एक सर्वसामान्य कामगार त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याचे पगाराचे पैसे कसे वसूल करणार. ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला म्हणलं ना, अजून खोलात मी अजूनपर्यंत गेलो नाही. ज्या दिवशी मला खोलात जायला मिळालं ना, महाराज पळवीन नागडं करून मारीन मी. हे रेराचा काही विषय थोडासा अजून, म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलवरती बोलला असाल, पण इथे जरा थोडं सांगा, थोडं विस्ताराने. हे अजून मला यायचं आहे त्याच्याकडे, कारण की आमचा जो भाग आहे पिंपरी चिंचवड, तिकडं खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे सगळ्या या गोष्टी. म्हणजे मोठ्या प्रमाणात बिल्डिंग चालू आहेत, मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे. तिकडेही विषय असणार. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे काय मी तुम्हाला सांगू का, बिल्डरच्या लायकी आणि अवकादीपेक्षा मोठमोठे बिल्डिंग बांधायचं त्यांना काम मिळालं आहे. कॉन्ट्रॅक्ट पास झाले, म्हणजे प्लॅन सँक्शन झाला आहे. आता ज्या बिल्डरची लायकी नाही 10 मजले बांधायचे आणि त्याला 40 मजले बिल्डिंग बांधायची परवानगी मिळाली असेल तर तो काय करणार, बरोबर आहे. 40 मजले बांधायची त्याला बिल्डिंगची परवानगी दिली जाते आणि त्याच्या बिल्डिंगमध्ये फक्त 5 आणि 6 फ्लॅट विकले गेले. तो कशी बिल्डिंग बांधणार, कशी बिल्डिंग बांधणार. हां, कशी बिल्डिंग बांधणार सांगा ना मला. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं पितळ उघडं पडलं तर सरकार तोंडावर पडेल की बाबा मार्केटमध्ये धंदा नाही, बरोबर आहे. कारण की सरकार केंद्रामध्ये बसलेलं म्हणतंय की GDP वाढतंय, तर माल कसा विकला जात नाही. आणि त्यामुळं काय माहिती का, रेरासारखा कायदा आणला की बसा बोंबलत नुसत्या खेट्या घाला. अरे नाही आहे तेवढी डिमांड, तर तुम्ही 20-20 मजली आणि 25-25 मजली बिल्डिंग बांधता कशाला. बांधा ना 5-7 मजली. नाही आहे ना तेवढा बायर. हां, करा ना, छोट्या बिल्डिंग बांधा ना. कशाला तुम्हाला मोठमोठे टॉवर पाहिजेत. त्या टॉवरच्या नावाखाली तेवढी मोठी बिल्डिंग बांधायची अवकात आणि परिस्थिती बिल्डरची नाही. आणि बिल्डरला कसं आहे माहिती आहे का, एक बिल्डिंग उभी केली की त्याला 10 बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. इकडेही बांधायचे, तिकडेही बांधायचे, तिकडेही बांधायचे. त्याचे जेव्हा 10 प्रोजेक्ट जर चालू आहेत, तर एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर त्याच्याकडे बुकिंग येत नसेल ना, तर त्याचा इकडचा पैसा तिकडं जातो. आणि हा रेरामुळं जाणार नव्हता. असंच तर कायदा त्यांनी केला आहे की इकडच्या प्रोजेक्टचे पैसे तुम्ही तिकडं करायचे नाहीत. मग बिल्डर अडचणीत काय आहे. आज शहापूरजी पालोनजी सारख्या बिल्डरचा मी हडपसरमधला व्हिडिओ टाकला. हां, एवढा करोडपती बिल्डर, एवढा मोठा बिल्डर, प्रोजेक्ट अनकम्प्लीट आहे, लोकांना पोझिशन मिळत नाही. काय प्रॉब्लेम. अजूनही बरेच बिल्डरचे प्रोजेक्ट माझ्याकडे आलेले आहेत, पण आता बघू. ह्या एकूण विषयामध्ये गुन्हा 1-2 ठिकाणी जे काही झालेलं आहे, नोंद 1-2 ठिकाणी आहे झालेली, पोलिसांनी सहकार्य केलं. कारण की मी आजपर्यंत जे बघितले, आजपर्यंत पोलिसांनी कायम सहकार्य केलेलं आहे, हेच तुम्ही मानलेलं आहे. नाही, पोलीस हे बघा, मी तुम्हाला एक सांगू का, पोलीस हे फक्त म्हणजे एक शोकेशमधलं पीस असतं ना, शो पीस असतं ना, तशी परिस्थिती आहे पोलिसांची. काय पोलीस करणार, काय पोलीस करणार, काय परिस्थिती आहे त्या पोलिसांची, काय आहे का त्याला. आणि पोलिसाबद्दल मला खरंच मनापासून आदर आहे. प्रत्येक ठिकाणी आज त्या पोलिसांना भिंत म्हणून उभं केलं जातं आणि त्यांचा नुसता वापर केला जातो. एखाद्या ठिकाणी एखादी घटना असेल तर मग लगेच आरोप केला जातो, पोलीस काय करत होते. अरे पोलीस काय करणार, कुठं लक्ष देणार. मध्ये मी मनोज पाटलांची ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस मनोज पाटील स्वतः म्हटले की माझ्याकडं कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तोंडावर बोलले ते म्हणून मी त्यांना त्याच्यावर पुढं बोलायला सुरुवात केली. नंतर त्यांनी विषय बदलून ठेवला. आज कसं आहे, ते ज्या पोस्टवर बसलेले आहेत त्या पोस्टवर ते सरकारची बदनामी नाही करू शकत. ते समजू शकतो, भावना सगळ्या समजतात. ऑफ द कॅमेरा सगळ्या अधिकारी, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या सरकारी अधिकारी कर्मचारी हे माझे चांगले मित्र आहेत, माझ्याशी चांगले संबंधित आहेत आणि ते मला येऊन तिथल्या व्यथा आणि परिस्थिती सांगत असतात. तिथं काम करणारे अनेक अधिकारी कर्मचारी हे खरंच चांगले आहेत. म्हणजे कुठल्याही सरकारी कार्यालयामधले काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांवर सगळ्यांवरच माझा आक्षेप आहे असं नाही. खूप चांगले काम करणारे पण तिथं लोक आहेत, ते येऊन तिथल्या व्यथा आणि परिस्थिती सांगत असतात. पण प्रॉब्लेम असा आहे की ते त्यांच्या नोकरीच्या मुळं ते काही पुढं बोलायला पुढे येत नाहीत. पण बघू, आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांना सहकार्य करत असतो. पोलीस असो किंवा कुठलंही सरकारी कार्यालय असो, सगळे अधिकारी आणि कर्मचारी चांगले आहेत. माझा कोणाबद्दल वाद नाही. हां, पण काही लोक अपवाद आहेत ना, म्हणजे हाताची बोटं सगळी सारखी नसतात. तर काही लोक असतात, त्यांना संधी मिळतात, त्या संधीचा ते
सोनं करतात, करू दे. आता काय ड्रायफ्रूटच्या फॅक्टरीमध्ये कामाला लागलेल्या माणसाला जर तुम्ही म्हटलात की एकही ड्रायफ्रूट तोंडात घालायचं नाही, तर ते शक्य नाही. 4 दाणे घालायच्याऐवजी त्यांनी हाक फक्त बाहेरचे गुळच वाटवला आणि ड्रायफ्रूट सगळेच गायब केले, तर बाबा बॉम्ब मारणार ना आपण, बॉम्ब मारणार. खरं मग आता पुढं जनतेची साथ मिळाली तर अख्खा महाराष्ट्र भ्रमण करेन मी. लोकांकडे मागच्या महिन्यात पण मी तुमच्याबरोबर व्हिडिओ केला, त्याच्यात पण मी बोललो होतो की लोकांनी दर महिना मला 100 रुपये द्यावेत. पब्लिकने जर पैसा दिला, माझ्याकडे गाडी नाही आहे, माझ्याकडे पेट्रोलला पैसे नाही आहेत, माझ्या मागं कोणी उद्योगपतीचा पैसा लागलेला नाही आहे. जो उद्योगपती मला पैसे देईल त्याचा धंदा राजकारणी बंद करून टाकतील. आज जिथं मी काम करतो तिथं माझ्यावरच असा प्रकार झाला आहे, तर उद्योगपत्याचं ते काय करतील. त्यामुळं सामान्य जनतेने जर मला पैशाचं पाठबळ जर दिलं तर संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करीन. आणि जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीमध्ये कमतरता सरकारकडनं होती, प्रशासनाकडनं होती, राजकारण्यांकडनं होती, जिथं जिथं मीडिया काम करायला कमी पडतं आहे, महाराज तिथं संतोष पंडित काम करणार. आणि मी स्पष्टपणे सांगतो की पब्लिकसाठी काम करत होतो आणि पब्लिकसाठीच काम करत राहणार. काय कोणाला ठासून करायचं, माझं वाकडं करायचं ते. आणि जिथं माझ्याबरोबर जनता आहे ना, जनतेचा फोन आलाच असेल, म्हणजे तुम्ही नंबर तर डिस्प्ले केलेलेच आहेत, 2-3 व्हिडिओ टाकणारच आहे उद्या परवा. पण त्याच्याही पलीकडे जाऊन अजून कोणाचे फोन आले असतील, आम्ही सोबत आहोत, डोंट वरी. अनेक संघटनांचे फोन आले, अनेक समाजसेवकांचे फोन आले. बरोबर आहे. आता काय होतं की कुणाचं जर मी समजा नाव घेतलं तर बाबा त्यांचं नाव घेतलं, माझं नाही घेतलं, नाव नाही पण आले. पण आले ना, बऱ्याच लोकांचे फोन आले, बऱ्याच लोकांचे फोन आले, बऱ्याच राजकारण्यांचे पण फोन आले. त्यांनी मला एवढंही पाठिंबा दिला की म्हणे संतोष तुला कधीही काही लागलं तर मला सांग. भाजपमधल्या लोकांचे फोन आले. अजून मी लांब नाही बोलत, म्हणजे ज्या पक्षाला मी जास्तीत जास्त ट्रोल करतो त्या पक्षातल्या पण काही नेत्यांचे वगैरे मला फोन आले आणि मला बोलले की तुला काही अडचण असेल तर अपरात्री मला बिंदास फोन कर आणि काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला एक सांगू का, कोणावर मी आरोप प्रत्यारोप नाही करणार. ज्याला जे करायचं होतं त्यांनी ते केलं आणि ठीक आहे ना, जे आहे ते आपण बघू. आता तुम्ही ट्रोल हा शब्द वापरला, म्हणजे ज्यांना ट्रोल करतो, ॲक्च्युली तुम्ही ट्रोल करण्यापेक्षा हे इथं राहिलेलं आहे, हे करायला पाहिजे हे सांगत असतं असं मला वाटतं. त्यांना ट्रोलिंग वाटतं, त्याला मी ट्रोलच म्हणणार. त्यांचा शब्द कशाला खोडून काढून, बरोबर आहे की नाही. मी बेसिकली त्यांना काम करायला लावतो, बरोबर आहे. आता आपलं मूल आहे, आपलं जर मूल असेल तर ऐकत नसेल तर आपण त्याला समजून सांगणार नाही, बाबा हे चुकतंय तुझं, नीट कर, बरोबर आहे. मी काय पॉलिटिक्समध्ये येणार नाही, मला निवडून जाऊन तिथं बसून चोऱ्यामाऱ्या करून माझं घर चालवायचं नाही, बरोबर आहे. म्हणून माझा अजेंडा तो नाहीच आहे ना की बाबा मला जनतेने मतं मिळवायची म्हणून मी तिथं जाऊन बसलोय, बरोबर आहे. माझं काय म्हणणं आहे, बाबा हे खराब आहे, तुझ्या हातात अधिकार आहे, ते दुरुस्त करून दे, बस भाल झालं, बस झालं ना. मला अजून काय पाहिजे, तुम्ही काम करा ना, कौतुक करीन. नाही केलं का? आत्ता श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या ॲम्ब्युलन्सचा व्हिडिओ टाकला की हे नंबर खोटे आहेत, चुकीचे आहेत, ॲम्ब्युलन्सवाल्यांचे नंबर त्यांनी बदलले. मी कौतुक नाही केलं का की बाबा माझा व्हिडिओची दखल घेऊन त्यांनी नंबर बदलले? केलं ना कौतुक. मला काय करायचं आहे तुमच्याशी, माझा तुमच्याशी एक नव्या पैशाचा वाद नाही. बाबा तुझं चुकतंय, आता तुम्ही माझे भावासारखे आहात, तुम्हाला जर कुठं शर्टावर डाग पडलेला असेल, दादा इथं डाग पडलाय, तुम्ही तो साफ करून घेतला किंवा शर्ट बदलून घेतला, तुमची प्रतिमा चांगली करायची विचार केला, बाकी काय. तुम्हाला त्याच्यात वाटत असेल की संतोष पंडित ट्रोल करतो तर त्याला मी काय करू शकत. बरं, जे काही करतोय, म्हणजे मी जर तुम्हाला म्हटलं हा रस्ता खराब आहे बाबा, तुझ्याकडे अधिकार आहे, तो नीट करून घेत, रस्ता दुरुस्त झाला तर त्याच्यातनं तुझंही कौतुक करीन, जनतेचं पण भलं होईल, सगळ्यांचं भलं होईल त्याच्यात. काय माझं एकट्याचं वैयक्तिक थोडीच आहे की त्या खड्ड्यांना फक्त संतोष पंडित एकटा उडतोय. काय माझा काय त्याच्यात एकट्याचा स्वार्थ आहे? ट्रॅफिकमध्ये एकटा मी अडकलो होतो का? पब्लिक अडकलो होतो, त्याच्यात सगळ्यांचाच फायदा आहे, बरोबर आहे का चूक आहे? जे रस्त्यावर आंदोलन करत बसलेले होते त्यांना फुटपाथवर घेतलं असतं तर निवांत अजून 2 तास त्यांनी बाईट घेऊ शकले असते, बरोबर आहे की नाही? होतं ना मागं ग्राहकपेठेच्या समोर मागच्या साईडला मोठा फुटपाथ होता, त्याच्यावर जायचं होतं. माझा काय वाद होता? मी कशाला मरायला आलो असतो त्याच्यावर? हां. आणि दुसरी गोष्ट, तिथनं जास्तीत जास्त गाड्या पास झाल्या असत्या ना तर लोकांना आंदोलनही दिसलं असतं ना, फायदा त्यांचाच झाला असता. मी फुटपाथवर जर आंदोलन करत असले असते तर जास्तीत जास्त गाड्या पास झाल्या असताना तर जास्त व्ह्यूवरशिप त्यांनाच मिळाली असती. म्हणजे साधं सोपं आहे, म्हणजे मी पण जर का पण त्यांना रस्त्यावरनं जाणाऱ्या जनतेने आंदोलन बघायला नको होतं, त्यांना मीडियाला दाखवायचं होतं, बरोबर आहे. म्हणून ते मीडियाला बाईट देण्यामध्ये इंटरेस्टेड होते, ते तिथं फुटपाथवर बसून जनतेसाठी आंदोलन करत नव्हते. बरं, जे आंदोलन करणारे आहेत त्यांच्या मागं कोण आहे ते मला माहिती आहे, बरोबर आहे. राजकीय हेतूनच तो आंदोलन होतं ना, बरोबर आहे की नाही? रुपाली चाकणकर जर पदावरनं खाली गेल्या किंवा रुपाली चाकणकरांची प्रतिमा डागाळून
कोणाला त्या पदावर जायचं आहे हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं ते आंदोलन नेमकं कोण चालवत होतं हे मला कोणाला सांगायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? मी मागच्या वेळेस पण त्यांना टॉमी म्हटलेलं आहे. नाही, मला परत व्हिडिओ बघावे लागतील असं वाटतं आता हे सगळे. नाही, हरकत नाही. हां. अजित पवारांचा टॉमी असू शकतो, कारण की परवा माझ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनीच पोस्ट टाकली की पंडितांवर गुन्हा दाखल केला. टॉमी येऊ किंवा टॉमीचा बाप येऊ, संतोष पंडितला नाही फरक पडत. कारण की संतोष पंडितच्या मागं आशीर्वाद हा जनतेचा आहे आणि जनता माझ्या पाठीची, मला नाही फरक पडत. आणि मी जनतेसाठी काम करत होतो आणि काम करत राहणार, मी नाही थांबणार. ओके. अख्खा महाराष्ट्र भ्रमण करणार आणि जिथं जिथं कमी पडतं आहे तिथं काम करणार. आणि अजूनही मी तुम्हाला मागच्या वेळेस पण आपला पिंपरी चिंचवडमध्ये व्हिडिओ झाला होता, त्याच्यात पण मी म्हटलं होतं सगळ्या विषयामधलं नॉलेज माझ्याकडं नाही आहे, माझा तेवढा अभ्यास तगडा नाही आहे आणि माझा अभ्यासच नाही आहे, माझं शिक्षण 8वी आहे. बरोबर आहे. काही मी न्यूज चॅनलवाल्यांनी सांगितलं हा माणूस सुशिक्षित असून सुद्धा असे काय धंदे करू शकतो. बाबा अशिक्षित माणूस आहे, माझं शिक्षण 8वी आहे. बरोबर आहे. मला सगळ्या विषयामधला अभ्यास नाही. पब्लिकनी जर पैसा दिला तर मी मागच्या वेळेस पण बोललो होतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मी सोबत घेणार आहे आणि त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. पण जे विद्यार्थी माझ्याबरोबर काम करतील त्यांना मला पगार द्यायची इच्छा आहे. त्यांना बिन पैशाचं कामाला लावायचं ती माझी प्रवृत्ती नाही. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी फेल होतील त्यांच्यासाठी मी प्रोजेक्ट उभे करणार आहे. आणि मला काय नाही, मग नंतर ते सगळ्यांनी मिळून त्याच्यात काम करत राहावं, मला त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. तर हे होते संतोष पंडित सर. त्यांनी सांगितले मी काही थांबणार नाही आहे आणि आपल्या सगळ्यांची इच्छा हीच असणार आहे की त्यांनी लवकर काही थांबायला नको. जोपर्यंत ह्या समस्या काही सुटत नाहीत आणि मला नाही वाटत काही लवकर सुटतील म्हणून, पण सुटावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि तोपर्यंत संतोष पंडित सर काही थांबणार नाही आहेत. काल जे काही घडलं काल परवा त्या पार्श्वभूमीवरती आज आपण त्यांची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांची बाजू मांडली, तिथं काय घडलं ते सांगितलं. त्याच्याही पलीकडे जाऊन रेरा वगैरे विषयांनासुद्धा त्यांनी हात घातलेला आहे. या विषयाला धरून आपण येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांच्यासोबत सविस्तर बोलण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. तोपर्यंत आपल्या इथं चॅनलवरती तुम्ही हे सर्व व्हिडिओ हे अशा पद्धतीचे पॉडकास्ट निश्चितपणे पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.